नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। देशभरामध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात CAA च्या संदर्भात वातावरण तापलेलं आहे। विविध राज्यांनी हा कायदा केंद्राने जरी बहुमताने मंजूर केला असला तरी पण आपल्या राज्यात तो लागू होणार नाही अशी भूमिका घेतली आहे। महाराष्ट्रातल्या सत्तेतल्या काँग्रेसची हीच भूमिका आहे। शिवसेनेने मात्र या कायद्याच्या संदर्भात अद्याप नरोवा कुंजरोवा अशी भूमिका घेतली आहे। सुप्रीम कोर्ट जे करेल अर्थात सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या नंतर शिवसेना आपली भूमिका ठरवणार आहे। राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे वारंवार महाराष्ट्रात नासुका अर्थात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करू नका अशी भूमिका घेतात। या सगळ्या घटनाक्रमाच्याच दरम्यान ज्येष्ठ विधिज्ञ काँग्रेसचे वरिष्ठ नेते देशाचे माजी कायदा मंत्री कपिल सिब्बल यांनी केंद्र सरकारने केलेला कायदा राज्यात लागू न करणं हे घटनाविरोधी आहे अशा प्रकारचं वक्तव्य करून नासुका राज्यात लागू न करणाऱ्यांच्या तोंडावर एक मोठी चपराक ठेवून दिलेली आहे। या सर्व परिस्थितीत महाराष्ट्रातलं राजकारण कशा पद्धतीने बदलतंय? कपिल सिब्बल यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस तोंडघशी पडली आहे का? कपिल सिब्बल जे सांगतायत ते कायद्याचा पूर्ण अभ्यास करून जर सांगत असतील तर त्यांच्या पक्षाला ते कितपत मान्य आहे? नासुकाच्या विरोधाच्या मुद्द्यावर काँग्रेसला नक्की काय सूचित करायचंय आणि CAA च्या विरोधातली सगळी आंदोलनं ही काँग्रेस पक्षाच्याकडून समर्थित केली गेली आहेत का? या आणि अशा अनेक मुद्द्यांवर आजची लक्षवेधी चर्चा। केंद्र आणि राज्यामध्ये नासुकाचा खडा। आपल्या बरोबर आजच्या या चर्चेत सहभागी होत आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता केशव उपाध्ये, माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे प्रवक्ता हरीश रोगे, तसंच ज्येष्ठ राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर। आपल्या बरोबर पुण्याहून जोडले गेलेले आहेत मूल निवासी मुस्लिम मंचचे अध्यक्ष अंजुम इनामदार आणि कायदेतज्ञ नागपूरहून जोडले गेलेले आहेत ॲडव्होकेट स्वप्नजीत सन्याल। मी या चर्चेची सुरुवात नागपूरहून करतो आहे। मला स्वप्नजीत जी आपल्याकडून या गोष्टीचा सर्वप्रथम खुलासा लागेल की कपिल सिब्बल यांनी घेतलेली भूमिका ही पूर्ण कायद्याच्या रचनेचा अभ्यास करून आणि घटनेच्या चौकटीचाही अभ्यास करून आलेली आहे असं म्हणावं की न म्हणावं? नमस्कार। नमस्कार। कपिल सिब्बल सारखे ज्येष्ठ विधिज्ञांनी जर का एक विधान केलं आहे तर ते नक्कीच कायद्याचा अभ्यास करूनच केल्या गेलेला आहे। आणि खरं पाहिलं तर चॅप्टर 11 कॉन्स्टिट्यूशनचा जर का आपण बघितला तर केंद्र सरकारने जर कुठला कायदा तयार केलं असेल आणि ते लागू जर का झालं असेल तर ते प्रत्येक राज्याला एक्सेप्ट करावं लागतं, मानून घ्यावं लागतं। असो, पण प्रत्येक राज्यांनी मानून घेणं हा एक भाग आहे आणि कपिल सिब्बल साहेबांनी कुठल्या पातळीवर हा विधान केला मला माहीत नाही, पण त्यांनी जो विधान केला तो माझ्या मते बरोबर आहे। पण त्याला आणखी फुटीर असे टँजेन्शियल प्रश्न आहेत जे चॅलेंज करता येतं। आणि आज आपण आजची परिस्थिती जर का आपण बघितली तर केरळ राज्याने सुप्रीम कोर्टात या कायद्याला चॅलेंज केलेलं आहे। आणि आपण जर का काही वर्ष मागे जर का गेलो तर SR बोम्मईच्या केसमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या काही कारणास्तव आर्टिकल 356, जेणेकरून मी आपल्याला सांगेन की आर्टिकल 356 का आपण बोलतोय त्याचा एक उल्लेख आलेला आहे आणि ते कशा प्रकारे आर्टिकल 356 चा वापर व्हावा याच्याबद्दल
सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने सुद्धा याच्यावर विधान केलेलं आहे. ठीक आहे, आपली तर आपली challenge- कायदेशीर रचनेची भूमिका लक्षात येते. मला पटकन या आपल्यासोबत स्टुडिओत चर्चेत सहभागी झालेल्या हरीश रोगेंना विचारायचं आहे. हरीशजी, कपिल सिब्बल यांची भूमिका काँग्रेस पक्षाच्या पचनी पडणारी आहे का? ती पचनी पडणार आहे की नाही ते काय ठरवेल, परंतु एक गोष्ट आहे, कपिल सिब्बल हे या देशातले एक कायदेतज्ञ आहेत आणि त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे ती कायद्याप्रमाणे त्याने म्हटलं, त्याने अभ्यास केलेला आहे, घटनेचा त्यांचा अभ्यास आहे. त्याने असं म्हटलेलं आहे की सुधारित नागरी कायदा संसदेने मंजूर केला तर तो राज्याला मान्य करावा लागेल. परंतु त्याचबरोबर त्यांनी हेही सुद्धा म्हटलं, हे तुम्ही सांगत नाही आहात किंवा त्या मीडियामध्ये त्याच्यावरती भर दिला जात नाही आहे की जर राज्य सरकारला वाटलं की याच्या बाबतीमध्ये विचार व्हावा तर ते तशा प्रकारचा ठराव करू शकतात. आणि तो ठराव जो आहे तो ठराव केल्याच्या नंतर आता तुम्हाला सांगतो की केरळमधलं राज्य गेलेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये, अनेक मंडळी सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले. काँग्रेसचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी हे जे राज्य चालतं आहे ते आमचे मोदी साहेब आणि शहा साहेब यांच्या इच्छेप्रमाणे नाही चालत आहे, ते भारतीय घटनेप्रमाणे चालत आहे. आणि भारतीय घटनेला अनुसरून आज हे जे प्रकरण आहे ते कोर्टामध्ये गेलेलं आहे. एक मिनिट सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याच्या बाबतीमध्ये इत्थंभूत जे आहे संपूर्ण त्याच्यावरती चर्चा होऊन ज्या वेळेला सुप्रीम कोर्ट ठरवेल की हे घटना बाह्य आहे की घटनेला धरून आहे त्याप्रमाणे काँग्रेस पक्षाचा विचार करेल. तुम्ही मोदी आणि शहांचा उल्लेख केलात तर मला सांगा, मोदी आणि शहांच्या इच्छेप्रमाणे राज्य चालू शकत नाहीत असं सुचवून मोदी आणि शहा घटनाविरोधी वागतायत का असं सुचवायचंय? नाही, या अनेक प्रकरणं तुम्हाला सांगतो की आज देशासमोर येत आहेत की किती घटनेला धरून होत आहे आणि किती घटनेच्या विरुद्ध होत आहे. हा जो प्रकार आहे जो कळलं का नाही, हे NRC वगैरे या देशामध्ये आणायचं होतं, ह्या ठिकाणी अनेक राज्य आहे, संघराज्य आहे. या संघराज्यामधली जी छोटी छोटी राज्य आहेत, मोठी राज्य आहेत, या लोकांना विश्वासामध्ये घेऊन अशा प्रकारचा बदल घडवून आणायला पाहिजे. माझ्या मनाला आलं, आज माझ्याकडे सत्ता आहे, मेजॉरिटी आहे म्हणून मी काही करेन, अशा प्रकार जो चालतो तो हुकुमशाही प्रवृत्ती आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. ठीक आहे केशव उपाध्याय, आपलं उत्तर अपेक्षित आहे. हुकुमशाहीचे आरोप झाले आहेत, घटनाविरोधी वागण्याचे आरोप झाले आहेत आणि नागरिकत्व सुधारणा कायदा राज्यांनी न स्वीकारण्याच्या मागची भूमिका मांडताना या दोन शब्दांचा वापर वारंवार केला जातोय. असं आहे, काँग्रेसकडे ना मुद्दे आहेत ना मांडायला काही, चर्चेला काही, प्रतिवाद करायला काही हातात आहे. आणि मग ठरल्याप्रमाणे काय हुकुमशाही, घटनाविरोधी काथे. एक लक्षात घ्या, ह्या कायद्याच्या वेळी म्हणजे आतापर्यंत देशातले कायदे विधिमंडळात कसे पारित झाले तर नियमित विधेयक सरकारने आणलं, त्या विधेयकावरती चर्चा सविस्तर झाल्या आणि त्या चर्चेमध्ये भाग घेतला गेला. त्या चर्चेमध्ये काही गोष्टी सुचवल्या गेल्या, काही गोष्टी त्याच्यानंतर मग त्या संबंधित मंत्र्यांनी त्याच्यावरचं विवेचन केलं आणि त्याच्यानंतर मतदानाला टाकून मतदान झाल्यानंतरनं ते विधेयक कायद्यामध्ये रूपांतर झालं. आत्तापर्यंत मोदी सरकार येण्यापूर्वी पर्यंत हीच पद्धत अस्तित्वात होती आणि मोदी सरकार आल्यानंतरही अगदी आत्ताचं CAAचं विधेयक सुद्धा कायद्यात याच प्रक्रियेने लोकसभा आणि राज्यसभेत पारित करून झालं. म्हणजे जे अतिशय घटनेप्रमाणे आहे, त्या नियमाप्रमाणे आहे, ते सगळं इथे या ठिकाणी झालं. तरी यांना घटनाविरोधी वाटतं. दुसरं प्रसाद काथे असं आहे की सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा असा आहे की तुमचे आक्षेप असू शकतात, हे स्वाभाविक आहे. प्रत्येक विधेयकाच्या बाबतीमध्ये जे विधेयक येतं त्याला टोकाचा विरोध जर कुणाला करायचा असेल तर तो त्याचा अधिकार आहे, तो त्यांनी केला पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. लोकशाहीमध्ये त्याचा अधिकार येतो. किंबहुना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यावेळी ज्यावेळी एखादी गोष्ट मान्य नसायची त्यावेळी ते विधेयक स्वरूपात असताना त्याला अनेक वेळा आरोप, अनेक वेळा विरोध हा केलेला आहे. पण ज्यावेळी ते विधेयकाचं सविस्तर चर्चा करून त्याचं कायद्यात रूपांतर होतं, आपण जर इतकं सगळं हे घटनेच्या रचनेनुसार करता आहात तर मग हुकुमशाहीचा, मनमानी पद्धतीनं कामकाज करण्याचा आरोप मोदी आणि शहा यांच्यावर का होतो? तो तद्दन खोटा आहे असं तुमच्याकडून का येत नाही? तुम्ही त्याऐवजी काँग्रेसकडे मुद्दे नाहीत हा मुद्दा का पुढे आणताय? मी तुम्हाला तेच सांगतो तुम्हाला, काँग्रेसकडे असंच आहे ना की खोटा, ज्या शेवटी मुद्दे नसले की माणसं खोटं बोलायला लागतात.
आणि त्यामुळे जे उलट आता या कायद्याला विरोध करणं हे घटनेविरोधी आहे. या देशाच्या याच्यामध्ये जो अधिकृत कायदा झालाय त्या कायद्याला विरोध करणं, तो कायदा लागू करणार नाही सांगणं, त्या कायद्याचं काय लोकांना माहिती करू द्यायची नाही सांगणं, हे सांगणं म्हणजे घटना विरोधी आहे. याचं भान थोडंसं आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. पण ते बोलायचं नाही, ते सांगायचं नाही आणि आमच्याकडे मुद्दे नाही म्हणून आम्ही खोटं बोलतो आणि मग त्याच्यामध्ये मुद्दे नसल्यानंतर या गोष्टी सगळ्या सुरू होतात की हुकुमशा त्या कायद्यातला आक्षेप काय एक जणही सांगत नाही, त्याच्याबद्दल कारण काय, विरोध हरीश रोगेला उत्तर द्यायचंय तुम्हाला. हे हुकुमशाह केशवराव हरीश रोगे बोलतील. हरीशजी आपलं उत्तर पटकन 30 सेकंदात. नाही केशवजी, हा मुळात जो हा कायदा जो आला तो कायदा कशासाठी आला, कशासाठी तुम्ही आणलात की या देशामध्ये जे परदेशी घुसखोर आहेत त्या परदेशी घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी म्हणून तुम्ही कायदा आणलात. मला एक प्रश्न विचारायचा आहे केशव, तुम्हाला आता 6 वर्ष झाली सत्तेमध्ये येऊन, 36 इंच छातीचा आमचा पंतप्रधान या 6 वर्ष या देशावरती राज्य करतोय. 56 इंच, 20 सेकंद कमी करता, 20 इंच कमी केलं. 56 इंच. मला एवढं सांगायचं आहे की ह्या तुम्ही 6 वर्षाच्या कालावधीमध्ये मुख्य मुद्दा जो आहे तो पाकिस्तान मधून आलेले मुसलमान, बांगलादेश मधून मोठ्या प्रमाणामधून आलेले मुसलमान, अफगाणिस्तानामधून काही आलेले मुसलमान. माझा प्रश्न तुम्हाला जाहीर आहे की तुम्ही गेल्या 6 वर्षामध्ये किती मुसलमानांना बांगलादेशीने या देशाच्या बाहेर घालवलं. ते म्हणजे लोक तुमच्याकडून जे काही येत आहेत आकडे त्याच्यावरून 1822 बांगलादेशीना तुम्ही परदेशामध्ये त्यांच्या देशामध्ये पाठवलं. त्याच्या तुलनेमध्ये जर 9 वर्षामध्ये काँग्रेस पक्षाचं सरकार होतं त्यावेळेला जवळजवळ 82,827 बांगलादेशीना बाहेर पाठवलं. मुख्य मुद्दा जो होता तो हाच होता की परदेशी नागरिक जे आमच्या देशामध्ये आलेले आहेत आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे जे मुसलमान आलेले आहेत त्या मुसलमानांना या देशामधून बाहेर पाठवायचं आहे. मग 6 वर्ष तुम्ही राज्य करत होता, तुमचे हात कोणी धरलेलं होतं? आता एक गोष्ट काथे उत्तर घेऊ देत ना. काथे एक मुद्दा पूर्ण मुद्दे प्रश्नाला उत्तर घेऊ. तुम्हाला कुठल्याही प्रकारे हरीजी एकेका प्रश्नाला उत्तर घेऊ. तुम्ही एवढी आकडेवारी मांडलीत, केशव उपाध्यायांना उत्तर द्यायला संधी देऊयात. आपण पुढचा प्रश्न पुढच्या चर्चेत घेऊया. केशवराव, आता हे बघा, यांच्याकडे 82,000चा आकडा आहे, तुमच्याकडचा आकडा हा काही हजारांचा आहे, 2,000 पण पूर्ण होत नाहीयेत. हे आकडे कुठून येत आहेत? या आकड्यांच्या साठीचं पाठबळ द्यावं अशी काय माहिती आपल्याकडे आहे? आणि मग नासुकाच्या माध्यमातून एका वर्गाला टार्गेट करण्याचा आरोप या आकड्यांच्या आधारे सिद्ध होतो की नाही? असं आहे की ज्यांच्या राजवटीमध्ये लाखोच्या लाखो लोक या देशामध्ये येत होती अनधिकृतपणे, मग ते 71च्या बांगलादेशच्या वेळेचे असो किंवा अन्य त्यानंतर सातत्याने येण्याची गोष्टी असो. ओके, या देशाने इतिहास घडवलेला बांगलादेशीच्या बांगलादेश मुक्त इतिहास घडवला त्याच्याबद्दल जरा बोला ना. त्यावेळेला ती लाट आली आणि परत सैन्याने घडवलं का? अहो सैन्याने मला परत तीच रेकॉर्ड जुनी लावता. अरे त्या बांगलादेशच्या युद्धाचा जरा जगामध्ये इतिहास निर्माण केलेला आहे त्याच्याबद्दल बोला. हरीजी आता त्यांना उत्तर द्यायला आपण संधी दिली आहे. केशवरावांना बोलू द्या. केशवराव, आपलं म्हणणं मांडा 1 मिनिटात. आपल्या सोबत अंजुम इनामदार पण आहेत, इतरही मान्यवर आहेत, त्यांनाही आपल्याला बोलतं करायचंय. केशवराव 1 मिनिट आहे. मी म्हणणं मांडायला तयार आहे, पण त्याच्यासाठी मुळात माझी विनंती हरीश रोगे, कडवट असलं तरी ऐकून घ्यायची तयारी ठेवा, नंतर बोला. माझा तर आक्षेप काही नाहीये. मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सातत्याने देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घुसखोरी लाखोंच्या संख्येने होत होती. त्यावेळी काँग्रेस पक्षाने किंबहुना काही पूर्वांचलातले तर काही जिल्ह्यांचं आकारमान बदलायची काय इतकी भीती निर्माण झाली. इतकं भयंकर प्रश्न या काँग्रेसच्या कार्यकाळामुळे, काँग्रेसच्या धोरणांमुळे या देशात निर्माण झाला. हे आपल्याला कसं विसरून चालेल हरीश रोगे? हे तर सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरं असं की शेवटी या देशामध्ये फक्त काँग्रेसला विरोध का हो? म्हणजे हिंदूंना, बौद्धांना नागरिकत्व देण्यात काँग्रेसला विरोध का येतो? म्हणजे या देशामध्ये माझं म्हणणं आहे की काँग्रेसला हिंदूंना जर नागरिकत्व द्यायची भूमिका घेतली तर काँग्रेस एवढी अस्वस्थ का होते? हे हिंदू विरोधी धोरण कशासाठी आहे? बौद्ध विरोधी धोरण काँग्रेसचं कशासाठी आहे? आणि त्यातलं एक समाज अस्वस्थ. मुद्दा कळला हरीश रोगेंच्याकडे उत्तर असेल त्याचं, अशी अपेक्षा करूयात. हरीशजी,
हा मुद्दा इथेच पटकन पूर्ण करा, आपल्याला नवीन मुद्दे घ्यायचे चर्चेत. अरे, तुमचा काँग्रेस विरोध हा हिंदू विरोधी आहे का? केशवराव, कळलं का नाही, हिंदूंचा ठेका तुम्ही घेतलेला आहे, मला मान्य आहे, कळलं का नाही. प्रश्न असा आहे, हा हिंदू तुम्ही हे आणि प्रमाणपत्र मुसल- देऊन टाकताय हरीश रोगे. हो, त्याने ठेका घेतलेला आहे तो. मग मला सांगा ना की बांगलादेश मधले, पाकिस्तान मधले आणि की त्या अफगाणिस्तान मधले हिंदू यायला पाहिजे. मग सिलोन मध्ये सिलोन मध्ये सिलोनच ना, त्याच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू आहेत. म्यानमार मध्ये ज्याला आपण ब्रह्मदेश म्हणतो तिथे मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं उत्तर हिंदू आहेत. देतो. मग ते त्याचं उत्तर देतो. ऐका हो, आता मध्ये काय बोलताय? उत्तर देतो. आता का मध्ये बोलताय? हे सगळे जी मंडळी आहेत ना ते त्याचं अनेक उत्तर आणि देतो. जगाच्या पाठीवरती उत्तर देतो. अनेक तुमचं अनेक झालं की उत्तर अनेक देतो. अनेक 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 हिंदू अनेक देशांच्या मध्ये आहेत. त्या सगळ्यांना आणा. आज आमच्याकडे 140 ला आम्ही 140 कोटीवरती जाऊन पोहोचलो, कदाचित 200 कोटीवरती जाऊन पोहोचू. कारण तुमचं आता भक्कम छातीचं सरकार आलेलं आहे. तुम्ही 140 कोटी लोकांना जेवू घालता, त्याच्याऐवजी तुम्ही 200 कोटी ठीक आहे. लोकांना सुद्धा जेवू घाला. हरीश रोगे, या शब्दाला शब्द वाढत चाललाय. मला काय म्हणणं आहे? केशवराव याच्यावरचं उत्तर आहे की अजून उत्तर नवीन देतो. पुढचे काही मुद्दे आहेत? ह्याचं उत्तर देतो काथे. हो, ह्याचं उत्तर देतो. नाही, याचं उत्तर द्यायचंय मला. प्रसाद काथे, मुळात हरीश रोगेंना इतिहासाची जाणीव माहिती नाही. सगळ्यात पहिला मुद्दा. 1950 साली पंडित नेहरू आणि लियाकत खान, तर पंडित नेहरू देशाचे आणि काँग्रेस पक्षाचे पंतप्रधान, म्हणजे काँग्रेस पक्षातनं त्यावेळी होते, देशाचे पंतप्रधान होते त्यावेळेचे. त्यांच्यामध्ये जो लियाकत नेहरू पॅक्ट झाला, त्याच्यामध्ये दोन्ही देशातल्या अल्पसंख्याकांना संरक्षण देण्याची तो करार झाला होता. पहिला मुद्दा तोच होता. आता मधल्या काळामध्ये त्या देशातल्या अल्पसंख्याक संरक्षण मिळालं नाही. आता हे त्याच 3 देशातले का, तर त्याचं कारणच तिथून सुरुवात आपल्याला करावी लागते की त्यात हे माहितीच नाही, अभ्यासाचा भागच नाही. तर मग आहे एवढंच 3 देश का, तर त्याचं कारण ते नेहरू लियाकत अली का पॅक्टपासून सुरुवात. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, श्रीलंकेतल्या हिंदूंचं काय? आता पुन्हा त्यांनाच माहिती नाही आहे इतिहासाची. एलटीटीचा ज्यावेळी संघर्ष होता त्यावेळी पहिल्यांदा 4.5 लाख, नंतर 1.5 लाख, अशा 6 लाख लोकांना त्यावेळी आपण आसरा दिला होता, नागरिकत्व दिलं. त्यातले निम्मेपेक्षा अधिक लोक परत सुद्धा गेली. त्याच्यामुळे हे इतर देशातनं, आता इतर देशातलं त्या देशातनं धर्माच्या तुमच्या उत्तरामध्ये काही मुद्दे आलेले आहेत. आता मला जयंत माइंडकरांना चर्चेत सहभागी करायचंय. केशवराव, 1 मिनिट आपण थांबा. आता ऐका, माझा पुढचा प्रश्न हा माइंडकरांना आहे. माइंडकर, मुद्दा सुरू झाला तो कपिल सिब्बल यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे. हरीश रोगेंचा आक्षेप असा आहे की कपिल सिब्बलचं एकच वक्तव्य माध्यमांमध्ये आलं, पुढचं वक्तव्य आलं नाही. सुप्रीम कोर्टाचा जो काही निकाल येईल तो येईल, पण त्यापूर्वी केंद्र आणि राज्यांच्या मध्ये संघर्ष सुरू झालेला आहे आणि यामुळे भारताचा संघीय ढाचा, रचना ही बाधित होतीये का? एक राज्यशास्त्राचा अभ्यासक, राज्य घटनेचा अभ्यासक म्हणून थोडंसं पहिल्यांदा अकॅडमिक सांगतो. एक लक्षात घ्या, 28 राज्य, 7 केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये संघर्ष होण्याची ही पहिली वेळ नाही. अगदी नदीचं पाणी कोणी कोणत्या राज्यांनी किती घ्यायचं किंवा पंजाब आणि हरियाणाची कोणत्या नेमक्या प्रदेशात राजधानी असेल इथपासून तर अगदी आत्ता जे फार मोठ्या प्रमाणात प्रचलित असलेलं गोहत्या बंदी, जी गोहत्या बंदी उत्तर प्रदेशमध्ये आहे किंवा इतर भागात आहे, ज्याच्यामुळे कदाचित माणसांचे सुद्धा बळी पडले जातात योगींच्या राज्यात, पण ही गोहत्या बंदी, गोवंश हत्या बंदी गोवा आणि अरुणाचल मध्ये नाही, ही फॅक्ट आहे. त्याच्यामुळे सुचवायचं काय? या सगळ्या तुम्ही सुचवू काय इच्छिता? प्लीज, याचं कारण केंद्राने केलेला प्रत्येक कायदा हा प्रत्येक राज्याला बाध्य असतोच असं नाही. प्रश्न त्याच्या पुढचं जे बाध्य असतोच असं नाही. बरं. ते अनेक मग कपिल सिब्बलांचं वक्तव्य कुठल्या अर्थाने घ्यायचं? आणि मी थोडंसं हिस्ट्रीत जातो पुन्हा एकदा. आपण लगेच केशव असं म्हणतील की 1975 ला जी आणीबाणी लावली होती त्याच्याबद्दल काय, मी तेच उत्तर देतोय. याचं कारण असं आहे की तेव्हाची जी राजकीय परिस्थिती होती तेव्हा देशात सर्वत्र, केंद्रात आणि देशात सर्वत्र काँग्रेस किंवा काँग्रेस समर्थित शासन होतं. आज या देशात 28 पैकी अर्ध्या जागी विरोधी पक्षांचं सरकार आहे आणि जेव्हा संघीय राज्यात, एक लक्षात घ्या, अमेरिकेमध्ये कपिल सिब्बलांच्या वक्तव्याचा संदर्भ आपल्याला विसरता कामा नाही. आणि त्यांचं जे वाक्य, त्याचा पुढचा रेफरन्स असा आहे, म्हणून मी अगदी अकॅडमिकली जातोय. त्यांनी एवढंच म्हटलेलं आहे की आता हा कायदा पास झालेला आहे, राज्याला विरोध करण्याचा अधिकार आहे.
राज्य विरोध करत आहे, केरळ सुप्रीम कोर्टात गेलेलं आहे. त्यांचं पुढचं वाक्य असं आहे, जर सुप्रीम कोर्टाने याला मान्यता दिली जशीच्या तशी तर पुढचे प्रॉब्लेम्स मात्र निर्माण होऊ शकतात. ठीक आहे. हे त्यांचे केशव शब्द आहेत. उपाध्यायांचं उत्तर लागेल. केशव उपाध्याय, आता थोडक्यात काय, सर्वोच्च न्यायालयातील निकाल हाच आपल्या समोरचा एकमेव मार्ग आहे का हा कायदा देशात लागू करण्यासाठी किंवा रोखण्यासाठी? मुळात असं आहे की सुप्रीम कोर्टामध्ये तर मला नक्की खात्री आहे की त्याबद्दलची सगळी चर्चा सविस्तर होईल आणि त्याच्यामध्ये काय सुप्रीम कोर्टाच्या कसोटीवर सुद्धा हे विधेयक 100% त्यातनं ताऊन सुलाखून चांगलं बाहेर पडेल. हे त्यातलं सगळ्यात ही पहिलं. तुम्हाला माहिती आहे. धन्यवाद देव, तुम्हाला माहिती आहे. काय- आधीच कळलं केशवराव. प्रत्येक घटनेवर केशवराव केशवराव, आधीच कळलं. तिकडे तुम्ही मॅनेज करता का काय सगळं? नाही, एक मिनिट अहो, हरीजी, आत्मविश्वास असणं. हे सुप्रीम कोर्टावरचं आत्मविश्वास वक्तव्य, असणं. हे सुप्रीम हे कोर्टावरचं गैर आहे का? वक्तव्य कृपया घेऊ नका. हे अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य आहे. असं वक्तव्य नका करू. सर्वोच्च नाही, तो त्यांचा अधिकार आहे ना. कायद्याचा अभ्यासक एखादी गोष्ट अशी होऊ शकते असा मुद्दा मांडू शकतो. तुम्ही सर्वोच्च न्यायालय मॅनेज करू शकता का? कृपया हे वक्तव्य मागे घ्या. हे वक्तव्य बरोबर आहे. ठीक आहे. आगाऊ कसं काय कळतं? काय आगाऊ कसं काय कळतं याचा उच्चार मागूयात ना आपण त्यांच्याकडे. तुम्हाला आगाऊ कसं कळलं केशवराव, याच्याबद्दलचाही खुलासा करा. मी त्यांना सर्वोच्च न्यायालयाचं वक्तव्य मागे घ्यायला लावलंय, ते त्यांनी घेतलेलं आहे. हे इथे ऑन रेकॉर्ड आहे. बोललोच नाही. तुम्ही ना आढावा हरीशराव, तुम्ही तिथे मॅनेज करता का असं वक्तव्य होतं? आक्षेपार्ह आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये काय होतं यांना आगाऊ कसं काय कळतं? हो, पण त्याच्याबरोबर तुमचं दुसरं वाक्य होतं हरीशजी. ठीक आहे, तो मुद्दा झालाय. तुम्ही मागे घेतले शब्द, आपल्याला त्याच्यावर नाही जायचं. केशवराव, सुप्रीम कोर्टातही काय प्रकारचा निकाल लागू शकतो या प्रकारची कल्पना तुम्हाला कशी मिळाली? माझं वाक्य मराठीचं भान, ज्याला मराठी भाषा ज्याला कळते, मी असं म्हणालो की सुप्रीम कोर्टाच्या कसोटीत ताळून सुलाखून शब्द आता हे कळले नाहीत तर माझं दुर्दैव आहे. म्हणजे काय त्यांचं दुर्दैव आहे, काय बोलू याच्यापेक्षा, निघेल असा विश्वास आहे. आता आत्मविश्वास असणं हा गैर आहे का? आता काँग्रेसमध्ये आत्मविश्वासच नाहीये, त्यामुळे ते कशालाच काही तयार नसतात. आम्हाला असा विश्वास आहे की आम्ही कसोटीवरती न्यायालयामध्ये सर्व गोष्टी ज्या केल्यात योग्य नियमानुसार केल्यात आणि आम्हाला असा विश्वास आहे. हा विश्वास व्यक्त करायला काँग्रेसची परवानगी घ्यायची का? की आम्ही विश्वास व्यक्त करू का? हो, अशी परवानगी घ्यावी अशी अत्यंत गरजेची आहे. त्यामुळे तुम्हाला थांबवतोय. या चर्चेमध्ये आत्ताच्या घडीला आपण अंजुम इनामदार यांना सहभागी करून नाही घेऊ शकलो. चर्चेच्या पुढच्या भागाची सुरुवात त्यांच्यापासूनच होणार आहे. लवकरच परत येतो लक्षवेधीच्या पुढच्या भागात. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागात आपलं स्वागत. आपण थेट जातोय अंजुम इनामदार यांच्याकडे. अंजुमजी, आपलं स्वागत या चर्चेमध्ये. या आधीच्या भागात आपल्याशी चर्चा होऊ शकली नव्हती, पण आता आपल्याला थेट प्रश्न आहे. नासुका या कायद्याला होणारा विरोध हा मुसलमानांच्या समाजांतर्गत कशा पद्धतीनं पाहिला जातो आहे आणि हा विरोध हा केवळ मुसलमानांना नजरेसमोर ठेवूनच अधिकाधिक पसरत जातो आहे का? दोन्ही प्रश्न आहेत. आपल्याला या मुद्द्यावर 30-30 सेकंद प्रत्येकी बोलायचं आहे. बघा, याबाबत स्पष्ट मुस्लिम समाजाच्या वतीने जर भूमिका मांडायची झाली तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांवर अजिबात मुस्लिम समाजाचा विश्वास नाही. कारण सातत्याने हे दोन्ही मंडळी सभागृहामध्ये खोटं बोलतात, सभागृहामध्ये माहिती देतात, चुकीची माहिती देतात, मात्र प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी ते त्यांची भूमिका वेगळी असते. अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने काम करण्याचा या लोकांचा इतिहास आहे. आणि म्हणून सर्वसामान्य समाज, सर्व समाज बांधव आता हे सीए, एनआरसी आणि एनपीआरला जे विरोध करतात, हे फक्त मुस्लिमच विरोध करत नाही, सर्व जाती धर्माचे लोक यामध्ये आता सामील झालेले आहेत. आणि ताकदीने या सर्व बाबतीचा आज केंद्र सरकारचा सर्व मुस्लिम समाज बांधवांचा विरोध करतो. कारण आसामचा जर आपण इतिहास पाहिला
ज्या अर्थी हे लोक बोलत होते की घुसखोर आले त्याचं आम्ही साधं एक उदाहरण देऊन सर्व समाज बांधवांना आम्ही त्या ठिकाणी अनेक सभामध्ये सांगतो की एखाद्या गावामध्ये जर काय चोर घुसला असेल तर ते चोर घुसल्यानंतर अख्ख्या गावाची तपासणी केली जात नाही किंवा सर्व प्रत्येकाला बोलून पोलीस ठाण्यामध्ये बोललं जात नाही की तू बाबा सिद्ध कर तू चोर नाही म्हणून. तर ते फक्त प्रत्यक्ष त्या चोराला पकडण्यासाठी काय ना काय अंजुम इनामदार, आत्ताच्या घडीला महाराष्ट्र सरकारनं या कायद्याला राज्यात न लागू करण्याची घेतलेली भूमिका ही तुम्हाला कितपत योग्य आणि घटनेशी, राज्यघटनेच्या चौकटीशी सुसंगत वाटते? नाही, हे बघा, प्रथम आम्ही 10 ते 12 दिवसापूर्वी पुण्यामध्ये अनेक संघटनांनी मिळून राज्य सरकार म्हणजे महाराष्ट्र सरकारने हा कायद्याचा विरोध करावा त्याबाबत आम्ही अशी मागणी केली होती. वास्तविक पाहता आम्ही त्याचं स्वागत करतो. आणि हे जे सध्याच्या परिस्थितीमध्ये जे आता विचार चालू आहे, मला वाटतं कुठेतरी केंद्र सरकारने समजुतीची भूमिका घेतली पाहिजे. कारण ज्या पद्धतीने केंद्र सरकारनं समजुतीनं भूमिका घ्यायची म्हणजे काय करायचं? त्यांच्याकडून संवादाची प्रक्रिया सुरू आहे, त्यांच्याकडून कायद्याच्या संदर्भातला तपशील दिला जातोय. अपेक्षित काय आहे मुसलमानांना भारतातल्या? नाही बघा, हे स्पष्ट आमचं म्हणणं आहे, भारतातल्या मुसलमानांना ज्या नजरेने केंद्र सरकार बघते, भाजपचे लोक बघतात, ज्या संशयाचे सुईने बघतात, मला वाटतं ते कुठेतरी त्यांनी बदल केला पाहिजे. भारताचा राहणारा मुसलमान जे आहे ते मूल निवासी मुसलमान आहे, या भारतातच त्याचा जन्म झालेला आहे, त्यांनी विश्वासात घेतला पाहिजे. तुम्ही तुमचा सर्टिफिकेट दाखवा, तुम्ही तुमचा जन्म दाखला दाखवा, तुमच्या पूर्वजाचा जन्म दाखला दाखवा. अशा पद्धतीने जे भीतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे, शहा सुद्धा म्हणतात की भारतातल्या मुसलमानांना अजिबात घाबरायची गरज नाही. अहो, कशासाठी असं वक्तव्य करून समाजामध्ये भीती निर्माण करतात? म्हणून आज संपूर्ण समाजाने विचारच केलेला आहे. ठीक आहे, याच्यावर केशव उपाध्ये बोलतात, तुमच्या प्रश्नांची उत्तरं केशव उपाध्ये देतील अशी अपेक्षा बाळगतो. केशवराव, आपण बोला. प्रसाद मुळात असं आहे की हे जे आता कोण बसलेत मुस्लिम समाजाचे अध्यक्ष म्हणून, माझी अशी विनंती आहे की अशा माणसांमुळेच मुस्लिम समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न हा सुरू आहे, ज्यातनं खोटी माहिती दिली जाते. किंबहुना अशा माणसांमुळेच एक प्रकारे अस्वस्थ निर्माण करण्याचं काम सुरू आहे. मुळामध्ये ज्या सगळ्या कसं काय म्हणजे काय तुमच्या शब्दावर आक्षेप नोंदवले जातात? हे योग्य नाही. असं केवळ एखाद दोन वाक्य म्हणणाऱ्या माणसावर, या माणसामुळे पूर्ण समाजाबद्दलचं केशव उपाध्ये त्याच्यावर खुलासा करतील. केशव उपाध्ये, तुम्हाला असं का वाटतं की अंजुम इनामदार यांचं म्हणणं काही चूक केलेली नाहीये, त्यांनी काही चूक केलेली आपलं म्हणणं मांडा, मुद्दा मांडा. तुम्ही तज्ञ आहात सगळ्या गोष्टींमधले, त्यांनी काय चुकीचं मांडलंय ते जरा सांगा. ते सांगा ना. असं आहे की इतरांच्या काय मताधिकाराबद्दल, उपनीत व्यक्त करण्याबद्दल अतिशय जागरूक असलेले माझं मत मांडायला मात्र देत नाहीत. याला ढोंगीपणाच म्हणतात. पण असो, तो प्रश्न वेगळा. मुळात माझं वक्तव्य पूर्ण ऐकून घ्या. या कायद्यामध्ये सीएए बद्दल म्हणजे एकाही समाजाचं, घटकाचं, पंथाचं वोट अधिकार, मताधिकार काढून घ्यायचा प्रश्नच नाहीये. उलट किंबहुना मताधिकार द्यायचा कायदा आहे. पण तरी ते सांगत होते आता, अहो ते सर्टिफिकेट दाखवा, कुठलं सर्टिफिकेट दाखवा, कोणी सर्टिफिकेट मागितलं, काय कुठला जन्म दाखला मागितला, काहीही मागितलं नाही. बरं झालं. एक मिनिट, केशव उपाध्ये, हा मुद्दा तुम्ही मांडला, त्याच्यावर एक मिनिट. आता इथे अंजुम इनामदार आहेत, आपण त्यांनाच थेट विचारू. अंजुम इनामदार, अमुक कागद दाखवा, तमुक कागद दाखवा, अन्यथा तुमचं नागरिकत्व जाईल, ही माहिती कुठून मिळाली तुम्हाला? अंजुम इनामदार, माझा प्रश्न पोहोचलाय का आपल्यापर्यंत? मी आपल्याला प्रश्न विचारला. माझा प्रश्न असा आहे की याबाबत अजिबात केंद्र सरकार कोणालाही विश्वासात बोला. केंद्र सरकार कुणालाही विश्वासात घेऊन काम करण्यासाठी तयार नाही. त्यांनी एनपीआर साठी, बघा हा वाद निर्माण झालेला आहे, एनआरसी आणि एनपीआर. हा जे आहे एनपीआरचाच उपयोग ते लोक एनआरसी साठी करणार आहात.
नाही आता तुम्ही एनपीआर वर का चालला आपली चर्चा नासूकावर आहे की नाही, अंजुमन आमदार? फक्त बोलायचं काम अंजुमन आमदार करतात. तुम्ही मुद्द्यावर राहा. नाही सीएए अंतर्गत तुम्हाला कायदा पार्ट आहे कोणता असा त्याचा. सांगतो की तुम्हाला अमुक बघा, तो कागद पार्ट द्यायचे आहे तमुक त्याचा. कागद द्यायचे. सीएए बद्दल बोला, एनपीआर एनआरसी वर जाऊ नका. आणि या तीनचं एकत्र कॉम्बिनेशन करून माझं समाजामध्ये म्हणणं- मांडलं ऐकून घ्या. जाते, हीच CA भीती व्यक्त होतीये वारंवार. ऐका माझा मला अंजुमन आमदार आपल्याला विनंती करायची आहे, मी नासूकाच्या अंमलबजावणी संदर्भात कृपया कागदपत्रांची माहिती द्या. माझा स्पष्ट म्हणणं आहे, सीए बाबत असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे, जर घुसखोरी झालेली असेल कोणत्या राज्यात, त्या राज्यात त्यांनी पोलिसांचं यंत्रणा वाढवा, त्यांनी बॉर्डरवर तसे नाही का पोलीस जास्त तैनात करावा, कोणी घुसखोरी करू नये, घुसखोऱ्यांना धरायचं त्यांनी काम केलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचं त्यांनी त्याबाबत जाऊन जानकारी घेणे, माहिती घेणे आणि धर्मावर आधारित असे कायदे करणे हे कुठेतरी चुकीचं काम भाजपच्या माध्यमातून सुरू आहे. ठीक आहे, केशवराव उत्तर द्या या गोष्टीचं पटकन. केशव उपाध्ये बोलणार आहे त्याच्यावर. आज परत माझ्या प्रश्नाची उत्तर अजूनही त्यांनी दिली नाहीत की सीएए मध्ये अशा प्रकारे कोणते कायदे कलम आहेत की ज्यातनं कागदपत्र दाखवून नागरिकत्व काढून घेतलं जात आहे, आणि त्याचं उत्तर त्यांनी आता दिलं नाही. आणि हीच तरी खरी, मी मगाशी सांगितलं की अशा प्रकारे खोटा अपप्रचार जर होत असेल तर तो थांबवण्याचं काम करायला हवं, जे आता खोटा प्रचार इथे सुद्धा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा त्यातला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा मगाशी मला सांगायचं राहून गेलं, खरं म्हणजे मुस्लिम समाजाचं सगळ्यात जास्त अन्याय कुणी केला असेल तर ते सच्च्या रिपोर्टमध्ये आलंय की कशा पद्धतीने काँग्रेसने त्यांना फक्त नाही, एक मिनिट. केशवराव इतकं मागे नाही जायचंय. किंबहुना हे सच्च्या सरकार आहे. रिपोर्ट पर्यंत जास्त- कृपया इतकं मागे जाऊ नका. सच्चे रिपोर्ट माहिती आहे, सच्च्या रिपोर्ट मध्ये हे सुद्धा आलेलं आहे इतका की विकास कोणामुळे मुसलमानांचं नुकसान झालं ते मागे चर्चा. गेलं पाहिजे कल्याण केलं 10 वर्षामध्ये ते 10 वर्षामध्ये. ते त्यांना माहित नाही. केशवराव त्याच्यामुळे गेल्या 10 या वर्षामध्ये सरकारने तुम्ही किती सबका साथ लोकांचं सबका मुस्लिमांचं विकास कल्याण केलं ते पण जरा मुळामध्ये सांगा. सीएए बद्दल नाही मी सांगतो केशवराव, तुम्ही त्याचं गेल्या 10 प्रकरण वर्षामध्ये आहे. काँग्रेसने पण फार अन्याय CAA केला. किती कागदपत्र- तुम्ही 10 वर्षामध्ये त्याचं उत्तर काय द्या. कल्याण त्यांचं केलं तेवढं जरा सांगा. उत्तर देता त्याचा आपण report द्या चर्चा जरा. आयोजन करू द्या. मुद्द्यावर राहायला लागेल आपल्याला. मुद्द्यावर राहायला लागेल. माझ्या केशवराव, प्रश्नाचं- एक चर्चेमध्ये आलेल्या एका प्रश्नाचं उत्तर हरीश रोगेंचे अपेक्षित आहे. त्यानंतर आपल्याला चर्चा पुढे न्यायची आहे. आपल्या बरोबर स्वप्नजित सन्याल पण आहेत. केशवराव बोला, आपल्यासाठी थांबलो आहोत. हरीश रोगेंच्या प्रश्नाचं उत्तर हवंय केशवराव. असं आहे की त्याची चर्चा करायची असेल तर या देशामध्ये गॅस देताना आम्ही कधी हिंदू का मुस्लिम बघितला नाही. अनेक योजना थेट डायरेक्ट ह्याच्यामध्ये आम्ही हिंदू का मुस्लिम बघितला नाही. बाबरी पाडताना काय बघितलेलं होतं केशवराव? या सरकारने केलं. बाबरी पाडताना आणि म्हणून काय मला सांगितलं. बघितलेलं होतं? आजही मला ते आता जे बाबरी बसले, पाडताना तरी सांगत काय नाहीत. बघितलेलं तरी होतं? सांगत नाहीत. अहो कशाचं काय पडलं? कशाचं काय? पडलंय? बरोबर आहे माझा कुठला प्रश्न. संदर्भ माझा प्रश्न होता? बरोबर कुठे आहे. होत आहे? माझा त्यामुळे प्रश्न मुळामध्ये लक्षात बरोबर घेतलं आहे. पाहिजे. अहो प्रश्नच नाही. माइंडकर चर्चा सोडून भरकटत माझा जाऊन. प्रश्न बरोबर आहे. तुम्हाला माहितीये, तुम्हाला माहिती आहे, मान्य आहे मला, पण असं की चर्चा बाबरी पाडताना तुम्ही काय डोळ्यासमोर ठेवलेलं होतं? बाबरी पाडताना काय डोळ्यासमोर होतं? एक मिनिट, ही चर्चा फारच भरकटायला लागलेली आहे. केशवराव कृपया थांबा. माईकर तुम्ही थांबा. बाबरीचा मुद्दा सीएची निगडीत करण्याचा तुमचा प्रयत्न दिसतोय, पण अशा प्रकारे चर्चा पुढे नाही जाऊ शकत. मी दोघांनाही थांबवतो आहे. मला पुढे स्वप्नजित सन्याल यांना प्रश्न विचारायचा आहे. स्वप्नजित जी, कृपया एका गोष्टीचा खुलासा करा. जर समजा सीएच्या संदर्भातला देशभरातला जनक्षोभ लक्षात घेऊन एखाद्या राज्यांनी वेगळी भूमिका घेतली तर या कायद्याचं अस्तित्व काय राहील? जर एखाद्या राज्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि घेतलेलीच आहे तर अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयापुढे हा इश्यू आहे आणि सर्वोच्च न्यायालय याच्यावर डिसिशन देणार. बर, जर सर्वोच्च आपण एका न्यायालयाच्या गोष्टीला- समोर असलेल्या आपण- दाखल्यांच्या अनुषंगानं राज्यांमधला मतभेद हा विचारार्थ घ्यायचा मुद्दा असेल का? होय. एका शब्दात होय.
बर, धन्यवाद. तुमची अत्यंत सुस्पष्ट आणि कमी शब्दात कमाल अर्थ सांगणारी प्रतिक्रिया आली, त्याच्याबद्दल हरीश रोगे यांना माझा पुढचा प्रश्न आहे. हरीश रोगे, काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये हा ठराव होतो की काँग्रेस शासित राज्यांमध्ये हा कायदा लागू होणार नाही. महाराष्ट्रात शिवसेना तितक्या ठामपणे तुमच्या भूमिकेला होला हो करताना का दिसत नाहीये? हे बघा काते साहेब, काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीमध्येच हा ठराव झाला असं नाहीये. आज पूर्वी केशवरावांचं राज्य देशावरती जवळजवळ 65 ते 70% त्यांचं राज्य होतं. आता ते 40% येऊन पोहोचलेले आहेत आणि ह्या 40% येऊन पोहोचले. आणि जे आज विरोधी पक्षांची जी सरकार आहेत त्या सरकारमधलं मग बंगालचं सरकार असेल, आंध्रचं असेल, ओरिसाचं असेल, अहो एवढंच कशाला आसामच्या सरकारने सुद्धा त्यांच्या मुख्यमंत्र्याने, यांचं राज्य तिथे आहे, त्या मुख्यमंत्र्याने सुद्धा सांगितलं की आम्हाला या आमच्या राज्यामध्ये NRC आम्हाला कळगाने इम्प्लिमेंट करता येणार नाही. सांगायचा मुद्दा हा आहे की अशा प्रकारचं एखादं देशामध्ये परिवर्तन घडवून आणणारे, चांगलं का वाईट कळलं नाही, असे ज्या वेळेला एखादा निर्णय घेतात त्यावेळेला केंद्र सरकारने, त्या राज्य सरकार जे आहेत त्या राज्य सरकारने विविध पक्षाचे असतील किंवा त्यांच्या पक्षाचे असतील त्या सगळ्या राज्यांना. आता तुम्ही सत्तेसाठी तिघं एकत्र आलात, शिवसेना बोलायलाच तयार नाही. काँग्रेस जे म्हणते ते योग्य आहे आणि आम्ही काँग्रेस प्रमाणे करणार आहोत. अहो एक गोष्ट आहे, ढोल वाजवून बोलायची गरज नाही. आणि एक सांगतो तुम्हाला की शिवसेनेचे जे आमचे मुख्यमंत्री आता झालेले आहेत उद्धव ठाकरे, हे संयमितपणे बोलणारे आहेत. जर आम्ही एक सांगतो, विरोधी पक्षाचे जरी असले तरी ज्याचं चांगलं आहे ते चांगलंच आहे. उगाच काहीतरी वाचाळपणा करणं, भाजपवाले जशा प्रकारचा वाचाळपणा करतात तशा प्रकारचा वाचाळपणा हा उद्धव ठाकरे कधी करत नाहीत. कुठून ते सांगत नाहीत की मी हे करेन. केशवराव, याच्यावर उत्तर द्या. उद्धव ठाकरे वाचाळ नाहीत असं काँग्रेसला आता वाटू लागलेलं आहे आणि काँग्रेसच्या मनासारखी भूमिका सार्वजनिकरित्या न घेणं म्हणजे धुरीण होणं असाही काँग्रेसचा शोध आहे. असं आहे, सत्तेसाठी जनतेचा अपमान करणारे हे पक्ष, यांच्याकडून वेगळी अपेक्षा आपण काय करणार. शिवसेनेचा पहिल्या दिवशी म्हणून शिवसेनेने पाठिंबा दिला, मग सोनिया गांधी आणि काँग्रेसने डोळे वटारल्यानंतर दुसऱ्या दिवशी स्वाभाविकपणे अशा दमदाटी करून पीडीपी बद्दल बोला ना. अहो पीडीपीला आम्ही आमची विचारधारा सोडून नव्हतं केलं. इथे विरोधात असं आहे की विरोधामध्ये येस त्याचं उत्तर देतो का ते बरं झालं प्रश्न. आता मुळात असं आहे की निवडणूक पूर्व त्यावेळी तिथे पीडीपीशी युती नव्हती. इथे निवडणूक पूर्व शिवसेना भाजपाची युती होती आणि एकत्रित मतं मागितली होती. त्या मतदानाचा अपमान काँग्रेससह शिवसेना सगळ्यांनीच केला. आम्ही कसं केलं, आमचा काय संबंध येतो? म्हणून निवडणूक आम्ही काय करायचं? आघाडी तुमच्या बरोबर वेगळी होती. तुमच्या बरोबर 5 वर्ष 10 वर्ष संसार अपमान करण्याचं काम तुम्ही केलं. अहो तुमचं तर पृथ्वीराज, आजच पृथ्वीराज चव्हाणने सांगितलंय, आजच पृथ्वीराज चव्हाणने सांगितलं ते तरी माहिती करून घ्या. 5 वर्षापासून अशा प्रकारचा प्रयत्न सुरू होता, केला. हे तर वास्तव आहे, हे वास्तव आहे. पण आता परत एकदा ही चर्चा नासुकावरून सरकून शिवसेना, भारतीय जनता पार्टी यांचं नातं, काँग्रेस शिवसेना यांचं नातं याच्यावर चालली आहे. मी पुन्हा तुम्हा सगळ्यांना नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावर आणतो. केशवराव, कृपया माझा थेट प्रश्न आहे आपल्याला, शिवसेना काँग्रेसच्या इतकी ठाम भूमिका नासुका महाराष्ट्रात लागू होणार नाही अशी का घेत नाही? असं आहे की त्याच्यामध्ये शिवसेनेचा जो आता काय नेत्यांचा वेगळा पिंड आहे, कार्यकर्त्यांचा वेगळा पिंड आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे त्याचं चित्र दिसत असेल असा माझा अंदाज आहे. पण मुळामध्ये अशा प्रकारे घेता येणार नाही. मी तुम्हाला उदाहरणासहित प्रसाद काथे सांगतो. समजा कल्पना करा त्या एखाद्या जिल्ह्यामध्ये, कुठल्याही देशातल्या एखाद्या जिल्ह्यामध्ये ते काय संबंधित निकष ठरतील त्यानुसार एखादा जर नागरिकत्व मागायला गेला तो कलेक्टरकडे जाईल, कलेक्टरच्या हातामध्ये ते असेल. त्यामुळे या सगळ्या ठिकाणी त्याला राजकीय दृष्टिकोनातनं हे कायद्याचं अंमलबजावणी करणं किंवा न करणं मुद्दाच नाही. ठीक आहे, ऑलरेडी कायदा झाला, या कायद्याला विधेयकाला विरोध करणं म्हणजेच घटनेतल्या आपल्याला गोष्टीला आपण विरोध करतोय, हा त्याचा अर्थ आहे. मी देतो हरीशजी संधी देतो. कायदेशीर मुद्दा आलाय, मला स्वप्नजित सन्याल यांना बोलतं करू द्या. स्वप्नजित सन्याल देऊ एकदा कायदेशीर ही उत्तर घेऊयात.
मुळात कायद्याला विरोध म्हणजे घटनेला विरोध, या तर्कावर कायदा तज्ज्ञ म्हणून तुमचं निरीक्षण काय? कायद्याला केव्हाही आपण विरोध करू शकतो आणि विरोध करण्याचे वेगवेगळे प्रकरणं आहेत. आता हा प्रकरण जो आहे हे सर्वोच्च न्यायालयापुढे आहे आणि कायद्यालाच चॅलेंज करण्यात आलेला आहे. कायद्यालाच कायदा बरोबर आहे की नाही याच्याबद्दल सुप्रीम कोर्ट डिसिशन देणार. ठीक आहे, स्वप्नजित सन्याल यांनी दिलेलं उत्तर स्पष्ट आहे. केशव उपाध्ये कायद्याला विरोध होऊ शकतो याचा अर्थ तो राज्यघटनेला विरोध आहे. अशा प्रकारच्या चर्चेपर्यंत हा मुद्दा नेऊ नका असाही संकेत या चर्चेतून आणि या प्रतिक्रियेतून येतोय. केशवराव, आपलं उत्तर. नाही, मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे की शेवटी पहिल्यांदा एक सगळ्यात भाग लक्षात घ्या की हे नवं विधेयक नाही, ही घटना आपण अमेंडमेंट केली जे आतापर्यंत 6 वेळा झाल्या, त्यावेळी कोणाला आक्षेप नव्हता. आता या सरकारने केली आणि ती केवळ या सरकारने केली त्या पोटशिळतनं ते भावनेतनं केलेला हा विरोध आहे. आणि ज्या पद्धतीने खोटा प्रचार यापूर्वी राफेलवर करण्यात आला आणि तो कोर्टात टिकला नाही, तसंच या सगळ्या प्रकरणातही अशाच प्रकारचा खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचं पुढे काय होणार ते लक्षात येईल ठीक आहे आपल्याला. केशवराव, ब्रेकवर जाण्याची वेळ असली तरी पण एक छोटा प्रश्न आहे, पटकन उत्तर द्या. भारतीय जनता पार्टीनं घेतलेल्या निर्णयाचा विरोध देशभर करण्यामागे खरी शक्ती कुठली? असं आहे की हे वारंवार सिद्ध झालं की काँग्रेस पक्ष आपली मतपेटी सावरण्यासाठी अशा प्रकारची अस्वस्थता निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला. हे गेल्या देशभरातल्या आंदोलनात लक्षात आलं. पण जसं जसं त्या आंदोलनातलं सत्य लोकांना, या विधेयकाचं सत्य लोकांना कळायला लागलं, त्याच्या मागचा तो सगळा संपत गेला. जो संघर्ष होता तो लोक रस्त्यावरची पुन्हा नॉर्मल सगळी परिस्थिती येत चालली. हे पण असं त्यामुळे खोटा प्रचार काँग्रेसने मोठ्या प्रमाणात केला. हे काँग्रेस हा शक्तिमान पक्ष आहे किंवा शक्तिमान विरोधक आहे. शक्तिमान पक्ष आहे पण तो विरोधक आहे. या संदर्भातली चर्चा करायची आहे, या संदर्भातलीच चर्चा आपल्याला करायची आहे. केशव उपाध्यांनी काढलेल्या निष्कर्षावर हरीश रोगे काय उत्तर देतात? ब्रेक नंतर आपण ऐकणार आहोत. लक्षवेधीत लवकरच परत येतोय. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागामध्ये आपलं स्वागत. मर्यादित वेळेचं हे शेवटचं सेगमेंट आपल्या सोबत आहे. हरीश रोगेंकडे जातोय थेट. हरीश रोगे, काँग्रेसनी देशात CAAच्या मुद्द्यावरून केवळ आणि केवळ भाजपा विरोधाचाच मुद्दा रेटला असा आक्षेप ब्रेकवर जाण्यापूर्वी केशव उपाध्ये यांनी मांडला. उत्तर हवंय आपलं. केशवराव, आपल्या देशाचे पंतप्रधान, देशाचे महान नेते नरेंद्र मोदी साहेब यांची एक प्रेमाची घोषणा होती 6 वर्षापूर्वीची, काँग्रेस मुक्त भारत. आता काँग्रेस मुक्त भारत तुम्ही केलात, कळलं का नाही? मग आता हे सगळं काय घडतंय तर त्या पाठीमागे काँग्रेस आहे. म्हणजे काँग्रेस एवढी पक्ष, इतका बलवान पक्ष आहे हे तुम्ही आज मान्य केलात. म्हणजे त्यांना काँग्रेस मुक्त भारत तुम्हाला करता येणार नाही. याच्या पुढच्या काळामध्ये या देशातली जनता आणि काँग्रेस तुम्हाला भाजप मुक्त भारत करणार आहे, ते लक्षामध्ये घ्या. याची सुरुवात झाली आहे, याची सुरुवात झालेली आहे. आणि आज रस्त्यावरती कळलं का नाही, हिंदू, मुसलमान, शीख, इसाई सगळे आणि सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रामधले लोक त्याच्यामध्ये उतरलेले आहेत. आणि खास करून जो आहे विद्यार्थी वर्ग जो आहे, तो विद्यार्थी वर्ग याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नेतृत्व करतोय. याच्यामध्ये कुठे काँग्रेस नेतृत्व करताना दिसत नाही. काँग्रेस आपल्या पद्धतीने या बिलाला किंवा ऍक्टला विरोध करते जरूर, परंतु आज संपूर्ण देशामध्ये करत नाही. आंदोलन काही 4 दिवस 8 दिवस चालतं. या ठिकाणी सातत्याने जवळजवळ महिना दीड वर्ष चालू आहे. हरीश रोगेंचं म्हणणं आहे काँग्रेस नेतृत्व नाही करत आहे, लोक रस्त्यावर उतरली आहेत. ही लोक कोणामुळे रस्त्यावर उतरली? आमच्यामुळे उतरली असं त्यांचं म्हणणं आहे.
परत एकदा बोलू मुळात काँग्रेस खूप शक्तिशाली आहे वगैरे असं म्हणतं हरीश रोगे. मी नाही म्हणत, तुम्हीच म्हणताय हो. हे सगळं घडवतोय काँग्रेस पक्ष. याचा अर्थ काय होतोय की काँग्रेस आज शक्तिमान आहे. अहो ऐकून घ्या ना आता. तुम्हीच म्हणताय. अहो ऐकून घ्या. हरीश रोगे बोलू द्या. बोला, बोला. एक काय ते एक उल्लू काफी होता है, एक उल्लू काफी होता है ते काय बाग उद्ध्वस्त करायला. त्यामुळे तो फार शक्तिशाली असतो असं नाहीये. त्यामुळे माहिती करून घे. अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न केशवराव, माहिती घेऊन या त्या शेअरबद्दल. तो काँग्रेस अहो ऐकून घ्या ना माइंडकर मध्ये का बोलताय. नाही, ती शेरशाही करण्यासाठी माहिती करून त्यामुळे घ्या. मुळामध्ये असं आहे की या सगळ्यामध्ये प्रयत्न जाणीवपूर्वक केला गेला. पण जशी हरीश रोगे लोकांना वस्तुस्थिती त्यांना शेर आठवत असेल तर मी तुम्हाला शेर सांगतो. बर्बाद गुलिस्ता करने को बस एक उल्लू काफी है, यहाँ हर शाख पर उल्लू बैठा है, अंजाम गुलिस्ता क्या होगा. देशामध्ये 2 आहेत. एक देशाला 2 आहेत. अच्छा, तुमच्या लेखी तुम्ही भलताच निशाणा लावताय आता. केशवराव मुद्द्यावर पटकन. हो ते बघतोय आपण. हा बरोबर आहे, ते बघतोय आम्ही ते दिल्लीमध्ये. त्यामुळे मुळामध्ये असं आहे की या सगळ्या विषयामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न, गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न हा काँग्रेसकडून आणि काही तथाकथित ढोंगी समाजवाद्यांकडूनही झाला, ज्याचा परिणामामुळे काही अस्वस्थ निर्माण झाली. पण आज त्यातली वस्तुस्थिती कळल्यानंतर परिस्थिती नॉर्मलाइज होत चालली. लोकांनी हे स्वीकारलं. तितक्याच मोठ्या संख्येने त्याच्या सपोर्टचे मोर्चे रस्त्यावरती आले. हे सुद्धा वास्तव आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे, आपण आता पटकन आपल्या सोबत अंजुम इनामदार आहेत त्यांच्याकडे जातोय. अंजुम इनामदार, चर्चेच्या या शेवटच्या भागात कृपया सांगा, ज्या पद्धतीनं नासुकाला होणारा विरोध देशात आजही ठिकठिकाणी दिसतोय, तो काल हिंसाचाराच्या सकट होता, आज तो हिंसाचाराच्या सकट नाही, शांततामय आहे. उद्या अपेक्षित काय आहे? नासुकाचा विरोध कोणत्या मुद्द्यांवर मिटेल? 1, 2, 3 करून पटकन सांगा. बघा, हे मला वाटतं प्रथम याबाबत आपण जे चर्चा सुरू आहे की या सर्व मोर्चाला काँग्रेस पुरस्कृत आहे का, तर मी आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती देऊ इच्छितो. एकही मोर्चामध्ये कोणताही काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आम्हाला दिसला नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन होत आहे, आपण या सर्व आंदोलनाचा अभ्यास करावा. स्थानिक कार्यकर्ते, त्या भागामध्ये काम करणारे जे प्रामाणिक कार्यकर्ते, ज्यांना हा विषय समजलेला आहे, म्हणजेच अनेक ठिकाणी आता पुण्यामध्ये आमचं असं ठरलेलं आहे की सर्व समाजाचे लोक, मुस्लिम समाज असतील, दलित समाजाचे लोक असतील, SC ST ओबीसी संघटना असतील, आम्ही सर्वांनी विजय कोळसे पाटील. अंजुम इनामदार, मुद्दा लक्षात आलाय. तर भूतकाळात जाऊ नका, मला भविष्यकालीन उत्तर हवंय. पटकन कृपया मुद्द्यावर या. मला एका गोष्टीचा खुलासा करा, अन्यथा मी दुसऱ्या गेस्टकडे जातो. कोणत्या मुद्द्यांच्या आधारे हे आंदोलन शमेल? मुसलमानांना या देशातल्या विद्यमान सरकारच्या विषयीचा राग संपेल, असं काय होईल? नाही, या दोघांची भूमिका बघा. आम्ही ज्या अर्थी आम्ही वाचन करतो, तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा जे आहे त्यांची एकदम टोकाची भूमिका आहे समाजाच्या विषयी. ते सातत्याने बोलतात मुस्लिम समाजाला घाबरायची गरज नाही, घाबरायची गरज नाही. म्हणजेच कुठे ना कुठे ते भीतीचा वातावरण समाजामध्ये निर्माण करतात. आणि आज हा समाज विचार केलेला आहे की आम्ही अजिबात या लोकांना आम्ही घाबरणार नाही आणि यांचा आम्ही मुकाबला करणार. ज्या पद्धतीने देश स्वतंत्रसाठी आम्ही मुकाबला केला, तसं भाजप मुक्त करण्यासाठी आम्ही या लोकांशी आम्ही मुकाबला करणार. अंजुम इनामदार, आपली भूमिका पोहोचली. केशव उपाध्याय याचं उत्तर अपेक्षित करतो. नरेंद्र मोदी आणि अमित शहा या 2 राजकीय नेत्यांच्या भूमिका बदलल्या तर परिस्थिती बदलू शकते, हे वाक्य मान्य आहे की नाही? असं आहे की मुळामध्ये हे कुठल्या यांना किती ऍक्सेप्टन्स आहे, म्हणजे मुळामध्ये किती जाहीरपणे तुम्ही सांगताय. वस्तुस्थिती अशी आहे की या मुस्लिम समाजही आत्ता भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभा आहे. मुस्लिम समाज सुद्धा लोकसभा विधानसभा निवडणुकीत त्यांनी आम्हाला मतदान केलंय. त्यामुळे असं कुणीतरी म्हणण्याने काही मुस्लिम समाजाचे हे ठेकेदार होऊ शकत नाहीत, असू शकत नाहीत आणि यांचं काही सगळा मुस्लिम समाज ऐकतो हे समजण्याचं काही कारण नाही. त्यामुळे आता समाजामध्ये पहिला जो गैरसमज काँग्रेसने पसरवण्याचा प्रयत्न केला तो दूर झाला आणि आता सर्व समाज आज एका अर्थाने मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभा आहे. हे वस्तुस्थिती. ठीक आहे, आपण वेळेची मर्यादा असल्यानं ही चर्चा इथेच थांबवतोय. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद आणि आभार. केंद्र आणि राज्याच्या दरम्यान नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या निमित्तानं सुरू झालेला संघर्ष हा काल परवापर्यंत हिंसाचारानंच
चालू होता तो आता शांततामय मार्गाने सुरू आहे, हेही नसे थोडके. पण येत्या काळात हा संघर्ष अधिक तीव्र झाल्यास केंद्राच्या इतरही बऱ्याच कायद्यांच्या संदर्भातली ही भूमिका होऊ शकते आणि केंद्रातल्या वेगळ्या विचारांचं सरकार आणि राज्यांमधली वेगळ्या वेगळ्या विचारांची सरकारं यांचाच हा संघर्ष जर असाच टिकला तर भारताच्या संघीय रचनेला सुद्धा तडा जाऊ शकतो. तेव्हा चर्चा, संवाद या माध्यमातूनच पुढची वाटचाल अधिक सुकर आणि शांततामय असेल. लक्षवेधीमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.